नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ट्राय करणार आहोत रवा बेसन ढोकळा। झटपट नाश्ता तयार होतो घरी। त्यासाठी मी घेत आहे 1 वाटी बेसन, 1 वाटी बारीक रवा, चवीनुसार मीठ, 4 मिरच्या, कढीपत्ता, चवीनुसार सोडा, हिंग आणि राई। तर चला पाहू आपण रेसिपी। एका बाउल मध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसन, समप्रमाणात 1 वाटी रवा, बारीक हवाय रवा बारीक असल्याने ते पटकन मिश्रण तयार होतं। तर हा आपण चमच्याने छान ढवळून घेणार आहोत। त्याच्यातले सगळे बबल, गाठी हे सगळे आपण काढणार आहोत। हे मिश्रण एकदम सॉफ्ट झालं पाहिजे। तुमच्याकडे जर चमचा अवेलेबल नसेल तर तुम्ही हातानेही पटापट करू शकता। इथे मी चमच्याने स्प्रेड करते। छान असं तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यात जराही गाठी राहिल्या नाही पाहिजेत। बेसनमध्ये नेहमी गाठी असतात, त्या गाठी चांगल्या सोडून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साहाय्याने किंवा हातानेही करू शकता। तर आता ह्याच्यामध्ये मी हे छान झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी दही टाकत आहे। दही टाकण्याचं कारण ही की त्याला एक आंबटपणा पण येतो आणि स्टफिंग पण छान सॉफ्ट होते। कारण आपण हे मिश्रण रात्री भिजवून नाही ठेवलेलं आहे। जर रात्री तुम्ही भिजवून ठेवलं असतं तर हे सकाळपर्यंत आंबून ते तयार झालं असतं। ह्याच्यामध्ये मग दही टाकायची गरजच नसते, पण आपल्याला झटपट तयार करायचं आहे म्हणून आपण याच्यामध्ये दही टाकत आहोत। तर ह्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकून मिश्रण अजून पातळ करून घेणार आहे। खूप घट्ट झालं आहे। असं थोडं पाणी टाकून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपल्याला पाणी लागेल तसं, जास्तही पाणी नाही वापरायचं। हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे तयार। अजून हे घट्ट आहे, मी ह्याच्यात अजून थोडं पाणी टाकून ह्याला अजून पातळ करणार आहे। छान असं ढवळून घ्यायचं आहे। जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही त्याच्याने करू शकता। हे पहा, आता ह्याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकणार आहे। तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता किंवा इनो वापरू शकता। हे आपण मिश्रण आंबवलं नाही आहे, त्या कारणाने आपल्याला सोडा वगैरे टाकावा लागतो। हे थोडंसं मीठ टाकून सोडा टाकून आपण छान परत असं ढवळून घेणार आहोत। मिश्रण असं छान तयार होत आहे। हे पहा, मोहरी पण उडाली याच्यामध्ये, काही हरकत नाही, आपण काढू। ते छान असे सोडा टाकल्यामुळे बबल्स तयार होत आहेत। जसं जसं आपण मिश्रण मिक्स करतो तसे बबल्स तयार होत आहेत। हे पहा, आता हे मिश्रण आपण 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत। छान असा रवा त्याच्यात मुरला पाहिजे। आता आपण चटणीची तयारी करूया। इथे मी ग्रीन चटणीसाठी घेत आहे 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना, अद्रक लसूणचे तुकडे, मिरच्या आणि कढीपत्ता। तर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत। अद्रक लसूणचे तुकडे, कढीपत्ता, 2-3 मिरच्या, आपल्या जसं तिखट हवे त्यानुसार आपण मिरच्या वापरायच्या आहेत। पुदिना आहे, कोथिंबीर आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ तुम्ही नंतरही टाकलं तरी चालेल, पण हे मी अगोदर टाकते। ते छान असं मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे। तर आता हे मिक्सरला वाटून झाले, पहा किती छान झाली आहे चटणी। तर आपण आता इथे एक बाउल घेतला आहे, बाउलला तेल लावून घेतलं आहे। माझ्याकडे स्क्वेअरवाला नाही आहे, माझ्याकडे गोलवाला बाउल आहे, तर मी तो घेतला आहे। तुमच्याकडे जसा अवेलेबल आहे
तसं तुम्ही वापरू शकता. तर मी ह्याच्यात बनवणार आहे. तर हे मिक्स आपण मिश्रण रवा बेसन जे मिक्स केलं आहे ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आता आपण हे चांगलं हलवून एक स्थिर करून घेऊ. त्या कढईमध्ये मी गरम पाणी केलेलं आहे, वाफ आलेलं आहे. आता त्याच्यात मी जाळी टाकून हे मिश्रण ठेवणार आहे. मिश्रण ठेवल्यावर मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 15 मिनटं मी शिजवणार आहे. कारण मी कढईमध्ये करते तर मला हे वेळ जास्त लागणार आहे. एक 15 मिनटं होत आले आहेत. मी मध्ये एकदा चेकसुद्धा केलं की झालं का, तर मिश्रण तयार नव्हतं. आता हे पहा, ह्याला मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि मिश्रण चांगलं तयार झालेलं आपला ढोकळा. तर आता हे मी काढून घेते. एक चाकूच्या साहाय्याने मी चेक करून घेते परत एकदा, तर ओके आहे. आता हे मिश्रणचे मी पीसेस करून घेते. आता एका बाउलमध्ये मी एक पाटी पाणी घेते. कशासाठी ते पण मी सांगते तुम्हाला. एक वाटी बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. त्यात मी 2 चम्मच साखर टाकणार आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. खट्टा मिठ्ठा टेस्ट येण्यासाठी आणि ढोकळा आपला लवकर मुरण्यासाठी आपण हे करत आहोत. साखर छान ढवळून घ्यायची आहे. आता या ढोकळ्याचे मी चांगले पीस करून घेत आहे स्क्वेअर शेपमध्ये. पहा, माझ्या ढोकळ्याला छान अशी साईडनी जाळी आली आहे आणि छान पद्धतीने ते कटसुद्धा होतं आहे. ह्याचा अर्थ की मला ढोकळा छान तयार झालेला आहे. ही झटपट रेसिपी तयार होणारी आहे. एक 20 ते 25 मिनटात पटकन तयार होणारी रेसिपी आहे आणि जितकं आपण घरगुती खाऊ तितकं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, पौष्टिक असतं. इथे छान असे पीस तयार केले आहेत मी. पहा किती छान कट होत आहेत. आता हे तयार केलेलं मी साखरेचं पाणी ह्याच्यामध्ये टाकत आहे. जे कटिंग केलं आहे त्याच्यामध्ये ते छान असं मुरलं जाणार आहे. एक 10 मिनटं ठेवायचे आहेत आपल्याला. ते मुरलं की आपण त्याच्यावर फोडणी टाकणार आहोत. आता फोडणीसाठी आपण टोपामध्ये तेल गरम केलं आहे. कढीपत्ता टाकला आहे. छान तेल गरम झालेलं आहे. एक राई टाकून गॅस आपण बंद करणार आहोत. राई छान तडतडत आहे. मिरच्या टाकून थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्याला चमच्याच्या साहाय्याने हलवून मिक्स करायचं आहे. गॅस बंद केली कारण ती राई आपल्या उडू नये म्हणून. तर आता हे मी चमच्याच्या साहाय्याने तयार झालेल्या ढोकळ्यावर टाकत आहे. पहा किती छान दिसतंय. ही थोडी थोडी करून आपण सगळ्या ठिकाणी टाकणार आहे. किती सुंदर पद्धतीने आपण घरी बनवू शकतो. बाहेर दुकानातलं खाण्यापेक्षा घरी करून खाल्लेलं किती छान आहे आणि झटपटी तयार होतं. तर ते थोडीशी कोथिंबीर कापून मी वरती स्टफ करणार आहे. पहा किती सुंदर दिसतोय. एक नॅचरल कलर आहे. प्लेटमध्ये काढून घेतला आहे, सजवला आहे. छोटंसं लिंबूचा तुकडा ठेवला आहे एक छान सजावटीसाठी. पहा किती छान झटपट रेसिपी तयार होते.